काही दिवसांपूर्वी म्हणजेच 20 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा जिल्ह्याचा दौरा केला। त्यावेळेला मोदींनी वर्ध्यामध्ये महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचं नाव घेऊन विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला। त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील आज आणि उद्या म्हणजेच 24 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर असे 2 दिवस विदर्भ दौऱ्यावरती आहेत। या दौऱ्यात अमित शहा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती विदर्भातल्या भाजप पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत। तर अमित शहा यांचा दौरा झाल्यावरती लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा 5 ऑक्टोबरला विदर्भामधील वाशिम मधल्या पोहरादेवी इथे येणार आहेत। बंजारा विरासत नंगारा भवन या वास्तू संग्रहालयाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडणार आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं 15 दिवसामध्ये 2 दौरे, अमित शहा यांचा 1 दौरा असे भाजपच्या दोन्ही बड्या नेत्यांचे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती आता एका पाठोपाठ एक विदर्भामध्ये दौरे का होत आहेत? मोदी शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील एकच लक्ष विदर्भ हे का आहे? महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीत विदर्भ महत्त्वाचा का आहे हे आपण आजच्या भागामध्ये जाणून घेऊया। नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा #राजकारण हा कार्यक्रम। राजकारणामध्ये आपल्या बालेकिल्ल्यात जर कोणाला धक्का दिला किंवा सुरुंग लावून बालेकिल्लाच उद्ध्वस्त झाला तर काय होतं हे सध्या विदर्भामधील नागरिक अनुभवत आहेत। तसं पाहायला गेलं तर विदर्भ हा सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला होता। विधानसभा असो की लोकसभा, प्रत्येक निवडणुकीत विदर्भाच्या जनतेनं काँग्रेसला साथ दिली। पण त्यानंतर 1995 साली भाजपला राज्यामध्ये 65 जागा मिळाल्या, त्यापैकी एकट्या विदर्भाने भाजपला 22 जागा दिल्या होत्या आणि विदर्भ हळूहळू भाजपच्या ताब्यामध्ये जाऊ लागला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या विदर्भामध्ये भाजपनं आपला जम बसवायला सुरुवात केली। 2014ला भाजपला विधानसभेत दणदणीत विजय मिळाला। महाराष्ट्रामध्ये भाजपचे एकूण 122 जागा देखील निवडून आल्या होत्या। त्यात विदर्भातल्या एकूण 62 जागांपैकी 44 जागांचा समावेश होता। 2014ला पहिल्यांदा नागपूर महाराष्ट्राचं सत्ता केंद्र बनलं होतं, कारण मुख्यमंत्री पदापासून अर्थमंत्री, गृहमंत्री, ऊर्जा मंत्री अशी सगळी महत्त्वाची खाती विदर्भामध्ये होती। पण 2019च्या विधानसभेला मात्र विदर्भाने भाजपलाच धक्का दिला। विदर्भामधील भाजपची मतं तब्बल 7 लाखांनी घटली। 2019ला राज्यात भाजपच्या 17 जागा घटल्या, त्यापैकी 15 जागा या एकट्या विदर्भामधील होत्या आणि 2024 लोकसभेमध्ये देखील मोठा फटका भाजपला विदर्भामध्ये बसल्याचं पाहायला मिळालं। पण आता विधानसभा जवळ येऊ लागल्यावरती लक्ष हे विदर्भच का आहे? तर राजकीय पक्षांना सत्तेच्या जवळ जायचं असेल तर त्यासाठी विदर्भ हा एक महत्त्वाचा मार्ग समजला जातो, कारण पश्चिम महाराष्ट्रामधून विधानसभेच्या सर्वाधिक म्हणजेच 70 जागा निवडून जातात। त्या पाठोपाठ विदर्भामधून 62 आमदार हे निवडून जातात। विदर्भामध्ये थेट लढाई ही भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांमध्ये असते। त्यामुळे विदर्भात ज्याला एखादी जागा किंवा 62 पैकी अर्ध्या जागा मिळतात त्याला राज्यामध्ये सर्वात मोठा पक्ष बनण्याची संधी असते, असं आजवरच्या निवडणुकीच्या निकालावरून तरी समोर आलंय। तसंच सत्तेच्या जवळ जाण्याचा मार्गही सोपा होतो। आता भाजपला किमान 30 जागा विदर्भामधून मिळवता आल्या तरच त्यांना विधानसभेमध्ये 3 आकडी संख्या ही गाठता येणार आहे आणि त्याच दृष्टीने भाजप नेत्यांचे दौरे देखील वाढल्याचं पाहायला मिळतंय। पण एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या विदर्भात 2019 विधानसभा आणि 2024च्या लोकसभेलाही भाजपचं नुकसान का झालं? तर 2019ला विदर्भात भाजपच्या 15 जागा घटल्या, सत्ता देखील गेली। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुरू असलेलं सत्ता नाट्य सगळ्यांनीच अनुभवलं। या राजकारणाने महाराष्ट्राला अनपेक्षित धक्के दिले। 2 मोठे प्रादेशिक पक्ष फुटताना महाराष्ट्राने पाहिले आणि त्याचाच परिणाम 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला। भाजपला महाराष्ट्रामध्ये फटका बसलाच, पण सर्वाधिक फटका हा विदर्भामध्ये बसला। त्यात विदर्भात भाजपचा दारुण पराभव होण्यामागचं कारण म्हणजे इथली जातीय समीकरणं आणि बहुजनवादी राजकारण। विदर्भातल्या राजकारणाच्या दिशा ही दलित आणि कुणबी मतदार ठरवतात। लोकसभा निवडणुकीमध्ये दलित, मुस्लिम आणि कुणबी असा DMK फॅक्टर चालतो। दलित आणि मुस्लिम ही काँग्रेसची वोट बँक आहे।
तर दुसरीकडे कुणबी ही भाजपची वोट बँक असली तरी मराठा आणि कुणबी आरक्षणाचा मुद्दा हा गाजला आणि याचा फटका भाजपला मोठ्या प्रमाणात बसला। त्यामुळे 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला त्यांच्या हक्काच्या प्रदेशामधून जो पराभवाचा सामना करावा लागला तोच भाजपच्या जिव्हारी लागणारा होता। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा, राज्यामधील भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रातला प्रमुख चेहरा नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असे सगळे नेते आणि भाजपची सगळी ताकद एका प्रदेशात एकवटली असताना त्यांना तिथूनच पराभवाचा सामना करावा लागला आणि म्हणूनच लोकसभेचं चित्र विधानसभेत दिसू नये यासाठी भाजपचे प्रयत्न आता सुरू झाले। गेल्या 4 निवडणुकीमध्ये विदर्भ भाजपचा गड होता, तो आता ढासळतोय असं देखील आता भाजपच्या लक्षात आलंय। लोकसभेचे निकाल पाहता विधानसभेच्या जागाही कमी होण्याची शक्यता आहे। लोकसभेमध्ये झालेलं नुकसान भरून निघावं यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत। त्यातच भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सगळे नेते विदर्भामधून येतात। त्यामुळे विदर्भाची लढाई या नेत्यांसाठी अतिशय प्रतिष्ठेची असून या लढाईकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिले। त्यामुळे आता दोनही महत्त्वाच्या नेत्यांनी विदर्भाचे दौरे करायला सुरुवात केली। तुर्तास या विषयामध्ये इथेच थांबूया, पुन्हा एक नवीन विषय घेऊन भेटूया। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट। धन्यवाद।